नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत हिरवागार आणि आतून सॉफ्ट असे पालक पनीर पकोडा. पालकाची पौष्टिकता, पनीरची चव एकत्र आणणारी ही रेसिपी कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होते. चहा, कॉफी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. या रेसिपीची सुरुवात करणार आहोत आपण उकडलेल्या बटाट्यांपासून. तर इथे आपण 4 मध्यम आकाराचे मॅश करून घेतलेले उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये आपण 1 वाटी चुरून घेतलेलं पनीर घालून घेऊया. पकोड्याची चव वाढवण्यासाठी इथे आपण थोडंसं लाल तिखट घेतलं आहे, थोडीशी हळद घेतली आहे, थोडीशी धना पावडर घालून घेऊया आणि थोडासा गरम मसाला आणि चवीसाठी आमचूर पावडर घालून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ घालूया आणि भरपूर सारी आपण इथे कोथिंबीर घालून घेणार आहोत. हे सगळं मिश्रण छान एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळूहळू आपण हे छान एकजीव करून घेऊया. पकोड्यासाठी इथं आपलं छान बटाटा आणि पनीरचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आता आपण 2 वाट्या बेसन घालून घ्यायचं आहे, थोडीसं तिखट घालून घ्यायचं आहे, थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. स्वादासाठी ओवा घालून घेऊया आणि गरम तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे. जसं आपल्याला पाणी हवं आहे तसं आपण हळूहळू पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी बटाट्या वड्यांसाठी करतो तसं आपण हे बेसन तयार करून घ्यायचं आहे. इथे आपली छान स्लरी तयार झालेली आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं इथे एक पालकाचं पान घेतलेलं आहे, त्यावरती आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते यावरती छान पसरवून घ्यायचं. आता हे आपलं मिश्रण पसरवून झालं की यावरती आपण आता दुसरं पान उलटं मारून घ्यायचं. छान हे आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं, बघू शकता. अशाच प्रकारे आपण सर्व पानांमध्ये हे मिश्रण भरून घेऊया. छान मिश्रण पसरवून झालेलं आहे. यावरती आपण आता दुसरं पान पलटी मारून घ्यायचं आणि हे थोडंसं प्रेस करून घेऊया. बघू शकता तळण्यासाठी इथे आपण सर्व पानं तयार करून घेतलेली आहेत. आता तयार केलेले पकोडे बेसनामध्ये बुडवून तेलामध्ये आपण छान तळून घ्यायचे आहेत. सावकाश आपण हे पलटी मारून घ्यायचे आहे. तळताना थोडं सावकाशच तळायचं, कारण आपण जी पानं घेतली आहेत ती मोठ्या आकाराची घेतलेली आहेत. बघू शकता एकदम सुंदर याचा गोल्डन रंग आणि क्रिस्पी टेक्स्चर आलेला आहे.
छान इथे आपला पालक पनीर पकोडा तळून झालेला आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता कसलं भारी झालं हे. याच पद्धतीने आपण उरलेले सगळे पालक पनीर पकोडा तळून घेऊया. छान हा पकोडा मध्यम गॅसवरती आपला आता तळून झालेला आहे. काढून घेऊया. इथे आपले सर्व पालक पनीर पकोडा तयार झालेले आहेत. हे गरमागरम पालक पनीर पकोडे हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला एक नंबर लागतात. तसंच चहा किंवा कॉफी सोबत याची चव अजून वाढते. घरच्यांसोबत बसून हे खुसखुशीत आणि गरमागरम पालक पनीर पकोडे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तयार होणारे हे पालक पनीर पकोडे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.